नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वीचा खूप छान पाठ आज आपण बघणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे द नेम ऑफ द लेसन इज ही नोज द वर्कमॅन. ही नोज द वर्कमॅन म्हणजे तो काम करणाऱ्या माणसाला जाणतो, ओळखतो. तो म्हणजे कोण? परमेश्वर, देव. तो बरोबर ओळखतो. चला तर हा पाठ बघूया. At the time of King Ashoka, a new temple was being built in the capital city. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये, सम्राट अशोक हा एक राजा होता आणि त्याच्या काळामध्ये मंदिर बांधण्याचं काम सुरू होतं. कुठं? इन द कॅपिटल सिटी. सम्राट अशोकाची जी काही राजधानी होती त्या राजधानीमध्ये हे मंदिर बांधकाम सुरू होतं. All the people in the capital helped to build the temple. आणि सर्व लोक ते मंदिर बांधण्यासाठी मदत करत होते. They tried their best to make it strong and beautiful. आणि सगळेच लोक आपापल्या परीने ते मंदिर चांगलं कसं होईल, मजबूत कसं होईल यासाठी प्रयत्न करत होते. सुंदर कसं होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते. रिच पीपल गेव देअर मनी. आणि श्रीमंत माणसं त्यांच्याकडचा पैसा देत होते. वर्कमेन पुट इन देअर बेस्ट वर्क. आणि काम करणारे जे काही लोक होते ते त्यांच्या परीने सर्वोत्तम काम करायचे, मदत करायचे. अदर हेल्प टू प्रिपेअर द स्टोन्स अँड कट द टिम्बर. एव्हरीवन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. आणि बाकीचे जे काही लोक आहे ते त्यांच्या परीने मदत करायचे. दगड रचण्यासाठी, दगडाची कटाई करण्यासाठी. एव्हरीवन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. आणि त्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती मंदिरासाठी प्रयत्न करायचा. प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक माणसाकडून जेवढं शक्य होईल तेवढे सर्वजण मंदिरासाठी प्रयत्न करत होते. वन डे अन ओल्ड मॅन केम टू ऑफर हिज हेल्प. एकदा एक वयस्कर माणूस त्या मंदिरामध्ये आला आणि ऑफर हिज हेल्प. तो काय म्हटला? मला पण या मंदिराला मदत करण्याची इच्छा आहे. ही वॉज जे किसन. आणि तो कोण होता? त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं जे किशन. द स्टोन कार्वर. स्टोन कार्वर म्हणजे मूर्तिकाम करणारा. ही कार्ड ब्युटिफुल फिगर्स अँड डिझाईन इन स्टोन. आणि मग तो दगडापासून खूप छान मूर्ती तयार करायचा. खूप सुंदर अशा कलाकृती त्या दगडापासून तो तयार करायचा. नाऊ ही वॉज ओल्ड अँड हिज हँड्स शूक अ लिटल. आणि तो आता वयस्कर झाला होता आणि वयस्कर झाल्यानंतर माणूस थकतो आणि मग म्हणून त्याचे हात थरथर कापत होते. बघा इथं जय किशन दाखवलेला आहे. हा जय किशन आहे, हा जय किशन आहे, हा जय किशन आहे. हा मूर्तिकार आहे बघा. याचं नाव काय आहे? जय किशन आहे. त्याचं काय काम होतं? मूर्ती तयार करण्याचं काम होतं. येट ही वॉज अ गुड वर्कमन. तरी देखील तो चांगल्या पद्धतीनं काम करत होता. त्याचं वय झालेलं होतं. ही वॉज ओल्ड. हिज हँड्स वेअर शूक. येट ही वॉज अ गुड वर्कमन. असं असताना देखील तो चांगलं कार्य करत होता. ही टूक ग्रेट केअर विथ हिज वर्क. आणि तो त्याचं काम करण्यामध्ये खूप काळजी करायचा. अगदी काळजीपूर्वक तो काम करायचा. जय किशन वॉज टोल्ड टू कार्व द फिगर ऑफ देवदूता इन अ कॉर्नर. आणि मग जय किशनला काय काम सांगितलं की देवदूताची मूर्ती त्या मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये तयार करायचं सांगितलं. धिस कॉर्नर ऑफ अ टेम्पल वॉज नियरली ऑलवेज डार्क. आणि ज्या कोपऱ्यामध्ये देवदूताची मूर्ती तयार करण्याची सांगितली होती तो कोपरा
शक्यतो अंधारातच असायचा, तेथे अंधार असायचा. हिअर नो वन वुड एव्हर सी द देवदूता व्हेरी क्लिअरली. आणि देवदूताची जी काही मूर्ती तयार होणार होती त्या मूर्तीला कोपऱ्यात असल्यामुळे कोणीही त्या मूर्तीला जवळून कोणी बघू शकत नव्हतं, स्पष्टपणे कोणी बघू शकत नव्हतं. पीपल वुड ओनली सी द फेस ऑफ द देवदूता क्लिअरली. आणि लोकांना फक्त त्या देवदूताचा चेहराच दिसेल स्पष्टपणे, अशा पद्धतीनं ती त्या मंदिरातली जागा होती. जे किसन मेड अ देवदूता विथ अ ब्युटिफुल फेस. आणि मग याला मूर्ती तयार करण्याचं काम सांगितलं आणि मग त्याने खूप सुंदर देवदूताचा चेहरा त्या दगडापासून त्याने तयार केला. बट दिस इज नॉट इनफ. परंतु नुसता चेहरा तयार करून हे पुरेसं नव्हतं. ही सेड ही वेंट ऑन कार्विंग. आणि मग तो त्या दगडापासून मूर्ती कोरत गेला. त्याचं काम त्याने पुढं कंटिन्यू केलं. त्याचं कोरी काम त्यानं कंटिन्यू केलं. तो काम करतच होता. कार्व द एंटायर देवदूता केअरफुली. आणि पूर्णपणे देवदूता त्याने तयार केला. देवदूताची मूर्ती त्याने कोरली. ही कार्व व्हेरी वेल. आणि अत्यंत सुंदर त्याने ती मूर्ती तयार केली. द गारमेंट ऑफ द देवदूता वेअर कार्व्ड इन अ स्टोन. आणि देवदूताचे जे काही गारमेंट म्हणजे जे काही कपडे होते ते देखील त्याने दगडाचे तयार केले. त्या मूर्तीवर कपड्याची डिझाईन त्याने तयार केली. बट दे लुक्ड थिन अँड सॉफ्ट. बघा, दगडाचे गारमेंट तयार केले आणि दगडाचे गारमेंट तयार करून, गारमेंट म्हणजे दगडाचे वस्त्र, मूर्ती दगडाचीच होती आणि त्याच्यावर जे काही देवदूताचे वस्त्र म्हणजे कपडे तयार केले ते कसे दिसत होते, अगदी पातळ आणि सॉफ्ट म्हणजे नरम दिसत होते. वन डे अ मॅन केम टू दॅट कॉर्नर. एक दिवस एक माणूस त्या कोपऱ्यामध्ये आला. ही सॉ जय किसन कार्विंग द देवदूता. आणि त्याने बघितलं की जय किसन हा देवदूताची मूर्ती तयार करत आहे. ही सॉ हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक्ड. आणि त्याने बघितलं की किती सुंदर त्याने मूर्ती तयार केलेली आहे देवदूताची. ही सॉ हाऊ केअरफुली अँड लव्हिंगली जय किसन वर्क्ड. आणि त्याच्या लक्षात आलं की हा जय किसन वयस्कर माणूस किती काळजीने, किती पद्धतशीरपणे, किती प्रेमाने ही मूर्ती तयार करत आहे. त्या माणसाच्या लक्षात आलं. द मॅन स्माइल्ड. आणि तो माणूस हसला. ही आस्क्ड जय किसन. त्या जय किसनला त्याने विचारलं. काय विचारलं बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे या पाठाचा सगळ्यात आशय बोध असेल तर या पुढच्या 2-3 वाक्यामध्ये आहे. आणि मग तो व्यक्ती त्या माणसाला, जय किसनला काय म्हणतो, त्या मूर्तिकाराला काय म्हणतो बघा, व्हाय डू यू टेक सच ट्रबल विथ द गारमेंट्स. आणि हे जे काही कपडे आहे या कपड्यासाठी तू एवढी मेहनत काय घेतोय. नो वन विल सी युअर वर्क इन दिस डार्क कॉर्नर. नो, या काळोख्याच्या कोपऱ्यामध्ये तुझं काम कुणीही बघणार नाही. नो वन विल नो हू डिड इट. आणि कोणालाही कळणार नाही की हे काम कोणी केलेलं आहे, कारण ती मूर्ती कोपऱ्यात आहे, कोपऱ्यात अंधार आहे. तो व्यक्ती त्या माणसाला म्हणतो की कोणालाही कळणार नाही, तू एवढं मनापासून करतोय, कोणाच्याही लक्षात येणार नाही. दॅट मे बी सेड ओल्ड जय किसन. दॅट मे बी असंही होऊ शकतं, कोणाच्याही लक्षात येणार नाही. नाही आलं तर नाही आलं, काही हरकत नाही. बट गॉड कॅन सी माय वर्क इवन इन दिस डार्क कॉर्नर. बघा किती छान वाक्य आहे. बट गॉड कॅन सी माय वर्क इवन इन दिस डार्क कॉर्नर अँड ही नोज द वर्कमॅन टू. जगाने माझं काम नाही बघितलं तरी चालेल,
परंतु साक्षात परमेश्वराला माहीत आहे की मी काम करत आहे, त्याला माझ्या कामाची जाण आहे आणि मी जे काही चांगलं काम करत आहे ते तो बघत आहे. ही नोज द वर्कमॅन टू. आणि देव काम करणाऱ्या माणसाला ओळखतो, जाणतो. निश्चितच तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.